आपल्या मनाचा मालक आपणच बनू शकतो. आता एखादी चांगली गोष्ट करायची ठरवली ना आपण, तर आपलं मन इतकं नालायक असते ना, ते काय करतं, विचार करते की बाबा हा नको हे करू. आपल्यामध्ये जी काही कमी असेल ना ते दाखवायला आणि म्हणाल की नको करू. पण आपण त्या नकारात्मक गोष्टी ऐकायच्या नाहीत आणि आपण जे काम ठरवले ना ते काम करायचं. ते काम परफेक्ट होऊ दे नाही होऊ दे, पण ते काम करायचं. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, पण चौथ्यांदा आपण आपल्या मनावर विजय मिळवलेला असेल आणि ते काम पण उत्तम होईल. त्याच्यामुळे या जगात सगळ्यात मोठी जी लढाई असते ना ती आपल्या मनासोबत लढायची असते. ते मन नेहमी आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण आपल्या मनाला नेहमी हरवू शकतो. कशावरून? तर आपण जे पण काम ठरवलं ना त्या ठरवलेल्या कामावर, त्या संकल्पावर ठाम राहायचं आणि ते काम किंवा तो संकल्प पूर्ण करायचा आणि आपण अशा प्रकारे आपल्या मनाला हरवू शकतो. थँक्यू.